संत नामदेव महाराजांचा संबंध कोणत्या गावाशी आहे? अ. नरसी, ब. देहू, क. आळंदी, ड. सासवड. तुमचे उत्तर आहे अ. नरसी. वारकरी संप्रदायात कोणते वाद्य विशेष वापरले जाते? अ. तबला, ब. वीणा, क. टाळ, मृदंग, ड. बासरी. तुमचे उत्तर आहे क. टाळ, मृदंग. वारकरी गळ्यात काय घालतात? अ. रुद्राक्ष, ब. तुळशीची माळ, क. सोन्याची साखळी, ड. मोत्याची माळ. तुमचे उत्तर आहे ब. तुळशीची माळ. वारकरी कपाळावर काय लावतात? अ. कुंकू, ब. बुक्का, क. चंदन, ड. हळद. तुमचे उत्तर आहे ब. बुक्का. वारकरी संप्रदायात कोणता ग्रंथ अत्यंत महत्त्वाचा आहे? अ. रामायण, ब. महाभारत, क. ज्ञानेश्वरी, ड. अर्थशास्त्र. तुमचे उत्तर आहे क. ज्ञानेश्वरी. वारकरी संप्रदायात पालखी कोणाच्या पादुकांची असते? अ. राजांची, ब. संतांची, क. सैनिकांच्या, ड. गुरूंची. तुमचे उत्तर आहे ब. संतांची. संत ज्ञानेश्वरांच्या पालखीची सुरुवात कुठून होते? अ. देहू, ब. आळंदी, क. पंढरपूर, ड. पैठण. तुमचे उत्तर आहे ब. आळंदी. संत तुकाराम महाराजांची पालखी कुठून निघते? अ. देहू, ब. आळंदी, क. पैठण, ड. नाशिक. तुमचे उत्तर आहे अ. देहू. वारी मुख्यतः कोणत्या दोन एकादशींना प्रसिद्ध आहे? अ. चैत्री व कार्तिकी, ब. आषाढी व कार्तिकी, क. माघी व चैत्री, ड. पौषी व श्रावणी. तुमचे उत्तर आहे ब. आषाढी व कार्तिकी. वारकरी संप्रदायात अभंग कोण रचत असत? अ. संत, ब. राजा, क. सैनिक, ड. व्यापारी. तुमचे उत्तर आहे अ. संत. माऊली म्हणून कोण ओळखले जातात? अ. संत तुकाराम, ब. संत ज्ञानेश्वर, क. संत नामदेव, ड. संत एकनाथ. तुमचे उत्तर आहे ब. संत ज्ञानेश्वर. वारकरी संप्रदायात जगद्गुरू म्हणून कोण प्रसिद्ध आहेत? अ. संत नामदेव, ब. संत तुकाराम, क. संत एकनाथ, ड. संत जनाबाई. तुमचे उत्तर आहे ब. संत तुकाराम. वारकरी संप्रदायात भगवाध्वज कशाचे प्रतीक आहे? अ. संपत्ती, ब. त्याग व भक्ती, क. युद्ध, ड. सत्ता. तुमचे उत्तर आहे ब. त्याग व भक्ती. वारकरी संप्रदायात सर्वांना समान मानण्याची शिकवण कोणी दिली? अ. संतांनी, ब. राजांनी, क. सैनिकांनी, ड. पंडितांनी. तुमचे उत्तर आहे अ. संतांनी. वारकरी वारीत भक्त कोणते नाम सतत घेतात? अ. राम, ब. हर हर महादेव, क. विठ्ठल विठ्ठल, ड. जय श्री कृष्ण. तुमचे उत्तर आहे क. विठ्ठल विठ्ठल. आषाढी एकादशीला कोणत्या हिंदू महिन्यात साजरी केली जाते? अ. चैत्र, ब. वैशाख, क. आषाढ, ड. श्रावण. तुमचे उत्तर आहे क. आषाढ. आषाढी एकादशीला दुसऱ्या कोणत्या नावाने ओळखले जाते? अ. देवशयनी एकादशी, ब. मोक्षदा एकादशी, क. निर्जला एकादशी, ड. कामदा एकादशी. तुमचे उत्तर आहे अ. देवशयनी एकादशी.
देवशयनी एकादशीपासून भगवान विष्णू किती महिन्यांसाठी योगनिद्रेत जातात अशी श्रद्धा आहे? अ. 2 महिने, ब. 3 महिने, क. 4 महिने, ड. 6 महिने. तुमचे उत्तर आहे क. 4 महिने. देवशयनी एकादशीपासून सुरू होणाऱ्या कालखंडाला काय म्हणतात? अ. नवरात्र, ब. चातुर्मास, क. अधिक मास, ड. उत्तरायण. तुमचे उत्तर आहे ब. चातुर्मास. वारकरी वारीतील शिस्तबद्ध चालणाऱ्या गटाला काय म्हणतात? अ. मंडळ, ब. संघ, क. दिंडी, ड. पथक. तुमचे उत्तर आहे क. दिंडी.